जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय बोलो परम पूज्य चार्य चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशार सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य मुमदीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय रेषा मार्गाने चालू आहे आपली. त्या रेषा मार्गानेमध्ये स्पर्शनाधिकार चालू आहे. त्या स्पर्शनाधिकारामध्ये अशुभलेशावाल्यांचं स्पर्शन झालं, तेजोलेशावाल्यांचं स्पर्शन. पण आपलं काल संपलेलं आहे की तेजोलेशाच्या अपेक्षेनं स्वस्तान स्पर्शन लोकांचा असंख्यातावा भाग आहे. ते कसं येतं ह्याचं प्रमाण आपण काढलं. काय केलं त्याला काढण्यासाठी सांगितलं सांगितलं काय फक्त काय केलं तेवढं सांगा. म्हणजे त्याचा भाव लक्षात आला काय तर लक्षात येतो. तीन समुद्रांमध्ये जलचर जीव असतात. त्या जीवांचे जीव घ्यायचे आहेत ते सोडून बाकी सगळ्यांचं क्षेत्र काढण्यासाठी पहिल्यांदा एक राज्यामध्ये ते यांचे जीव आहेत. त्याच्यामध्ये कुठं नाही तीन सोडून बाकीच्या समुद्रामध्ये नाही. त्यांच्या उत्पन्नच होत नाही तिथं. त्यामुळे तिथे ते त्यांच्याचं स्वस्थान येणार नाही. क्षेत्रफळ काढण्यासाठी पहिल्यांदा जम्बूद्वीप एवढे खंड केले. प्रत्येक समुद्रद्वीपामध्ये किती आहेत ते पाहिलं. ते छोटं प्रमाण होतं म्हणून लवण समुद्र एवढे खंड केले. प्रत्येक जम्बूद्वीप एवढे होते त्याला लवण समुद्रामध्ये परिवर्तित केलं. ते परिवर्तित करण्यासाठी 24 ने भागलं. कारण का लवण समुद्रामध्ये 24 खंड होतात जम्बूद्वीप प्रमाण. तर 24 जम्बूद्वीप प्रमाण बरोबर एक लवण समुद्र भागलं. मग फक्त समुद्राचे घेतले. प्रत्येक द्वीप आणि समुद्रामध्ये अर्धच पडतो एक अर्धचे. मग त्याच्यावरून द्वीप आणि समुद्रांची संख्या काढली. त्यातून द्वीप कमी करण्यासाठी दोन्ही राजूचे जेवढे अर्धच्छेद आहेत तेवढे द्वीप समुद्रांची संख्या आहे सामान्यपणे. परंतु त्याच्यामध्ये काही अर्धच्छेद कमी करायचे तेवढे द्वीप समुद्रांची संख्या नाही. कमी करायचे. एक मेरू पर्वताचे अर्धच्छेद एवढे कमी केले की बाकीची जेवढी संख्या राहते राजूच्या अर्धच्छेदातून एवढे वजा केल्यानंतर तेवढी संख्या राहते. तेवढे द्वीप समुद्रांची संख्या आहे. आणि म्हणून त्याच्या अर्ध करण्यासाठी दोन्ही भागलं. म्हणजे फक्त समुद्रांची आधी संख्या फक्त समुद्रांची. त्याच्यामधून पण 3 कमी करायचे समुद्र. तर त्याच्यामध्ये जलचर जीव आहेत म्हणून त्यातनं आणि 3 कमी केले. मग जलचर हे समुद्र आले. समुद्राचं प्रमाण आणि त्याचे खंडाचं प्रमाण आलं. आणि जेवढं खंडाचं प्रमाण आलं त्याला काय केलं जम्बूद्वीपाचं प्रमाण करून घेतलं. परत जम्बूद्वीप प्रमाण खंड करून घेण्यासाठी 24 गुणलं. आणि जम्बूद्वीपाच्या क्षेत्रफळाने गुणलं की सगळ्याचं क्षेत्रफळ निघतं. त्याच्यातून जेवढे वजा राशी आहे त्याचं जे 16 अंक ठेवून गुणाकार काढणार त्याचं जे उत्तर येईल त्याला भागाकार राशी करायची. आणि जे मूळ राशी आहे जेवढे आले प्रमाण त्याचे ती भाज्य राशी होणार. ते भाज्याला भागाराने भागलं की उत्तर येणार. आणि ज्यामध्ये ते समान करून घेण्यासाठी तुला ऋण मिसळलं होतं. चौपट ऋण मिसळलं होतं प्रत्येक समुद्रामध्ये. ते ऋणाचे वेगळं काढायचं आणि ते त्या सगळ्या धनाराशीतून वजा करायचं. मग जलचर रहित समुद्रांचं क्षेत्रफळ शुद्ध क्षेत्रफळ निघालं. आणि मग त्या क्षेत्रफळाला एक राजप्रतरामधून वजा करायचं. तर तेजोलेशाचं तळस्पर्श आला. जे मध्य लोकांमध्ये तेजोलेशायुक्त जीवाने किती क्षेत्र स्पर्श केलेला आहे त्याचं प्रमाण आलं. मग त्याच्या उंचीनं गुणलं की त्याचं काय आलं घनफळ आलं. जे पूर्ण स्पर्शनानं संख्या सूच्यंक गुणलं तर ते तेजोलेशाने युक्त जीवांचं स्वस्थान स्पर्शन निघालं. जे भूतकाळामध्ये त्या तिरेक लोकांमध्ये सगळीकडे त्यांनी कुठं ना कुठं तरी कोण उत्पन्न झालेलं त्यापेक्षा
सगळं स्वस्तान क्षेत्र आहे. आता पुढं तेजोलेशवाल्यांचं बाकी सगळं आपण पाहिलं होतं. सुरुवातीला मी दाखवून सांगितलं होतं. वेदना समुद्घात, कषाय समुद्घात, वैक्रिक समुद्घात, त्यांचे किती येणार आहे? विहार व स्वस्थान. त्याचं क्षेत्र किती आहे? जे देव ज्याच्यामध्ये आहेत तिथं काय घ्यायचं? 8 गुणे 14, म्हणजे 8 घनराजू घ्यायचं. 14 घनराजू पैकी 8 घनराजू स्पर्शन येणार. कारण का? कुठून ते कुठे येणार? तिसऱ्या नरकापासून ते 16व्या स्वर्गापर्यंत देव विहार करत जातात. त्यापेक्षा वेदना समुद्रात, कषाय समुद्रात आणि विहार व स्वस्थान आणि वैक्रिक समुद्रात यांचं चारीचं क्षेत्र 8 घनराजू आहे. नंतर मग मानव समुद्राचं किती सांगितलं होतं? म्हणजे 9 घनराजू. ते 14 घनराजू आहेत रचणारे, त्यापैकी 9 राजू असं घ्यायचं. ते 9/14 घोटाळा होते. 9/14 म्हणजे एका राजूचं 9/14 केलं काय असं नाही. 14 घनराजू पैकी 9 घनराजू घ्यायचे म्हणजे 9/14 म्हटलं जातं. आता पुढं तेजोलेशांचं उपास क्षेत्र पण सांगितलं होतं. उपास किती सांगितलं होतं क्षेत्र? तेजोलेशाचं जीव कुठपर्यंत उत्पन्न होणार? 14 मध्ये उत्पन्न होतात. तर काही आचार्यांच्या पेक्षेनं साल्प महेंद्र मध्ये पण तेजोलेश आहे, तिथपर्यंत उत्पाद आहे. तर त्यापेक्षा 3 राजू पण घेतले काही आचार्यांच्या पेक्षा, आणि ह्या आचार्यांच्या पेक्षा तिथं 1.5 राजू सांगितलं. उत्पत्ती खाली 2 राजूंवर 1.5 राजू असं 3.5. उपपादाचं 3च राजू येणार. काय तिथून उत्पन्न झालं असेल तेऱ्याचे तरी तुलाच होणार ना. तो काय खाली 2 राजू जाणार नाही. 1.5 राजूच येणार. आता पुढं पद्मलेशाच्या अपेक्षेनं किती स्पर्शांत संभवतं ते सांगतात. पुढं 548 नंबर गाथा आपण 547 मध्ये वाचली होती. पम्मस्य सट्ठाणस पम्मस्य सट्ठाणस मुखात दुगे सुहोदि पडमपदम अडचोद्दस भागावा देसूना होंती नियमेन पम्मस म्हणजे पद्मलेशामध्ये 3 स्थान आहे. गाथेमध्ये 3 स्थान सांगतात. स्वस्थान, समुद्घात आणि उपाद असे 3 स्थान घेतात. 10 स्थान घेत नाही. टीकेमध्ये खुलासा करताना त्याचे 10 करतात. गाथेमध्ये 3 स्थान सांगतात. तेजोलेशाचं पण 3 स्थानामध्ये सांगितलं स्पर्श. आता पद्मलेशाचं पण 3 स्थानामध्ये सांगतात. पम्मस्तय सट्ठाण समुखाद दुगेसु ओदी पडमपदम अडचोद्दस भागावा देसूना होंती नेमिन. पद्मलेशाचं स्वस्थान क्षेत्र किती आहे? पडमपदम. प्रथम पद म्हटले की लोकांचा संख्या भाग घ्यायचं तिथं. पहिलं पद जे आहे स्वस्थान किती आहे? लोकांचा संख्या. तेजोलेशाचं काढलं असंच पद्मलेशाचं पण येणार, कारण ते त्यांच्याकडे 3 उपलेश आहेत ना, त्यामुळं लोकांचा असंख्यात्व भाग स्पर्शन येणार. आणि 8/14 भागावा समुद्घाताच्या अपेक्षेने किती येणार? 8/14. इथं 9/14 येईल का? का नाही येणार? 9/14 काय येणार नाही. असं बरं. तिसऱ्या स्वर्गापासूनचे म्हणजे पद्मलेशावाले जीव एकेंद्रियामध्ये उत्पन्न होत नाही. तिथं तेजोलेशावाले देव एकेंद्रामध्ये उत्पन्न होतात. ह्या अपेक्षेने आपण 9 घनराजू घेतला होता. वरचं 7 राजू कसं घेतला तर 1 राजू वरचा जो आहे तिथं एकेंद्र जीव सिद्ध शिलेवर आणि तिथं वर वातवल्यामध्ये, तर तिथं पण उत्पन्न होतात ते देव म्हणून. म्हणून तिथपर्यंत 7 राजू होतात मध्ये लोकांपासून. मग ते 7 राजू आणि खाली 2 राजू असे किती घेतले होते? 9 घनराजू.
काय सांगितलं होतं? तेजोरेषेचं मारणाटी समुद्राताचं स्पर्शन किती आहे? 9/14 म्हणजे 9/14 अर्थ लक्षात घ्यायचं. 9 घनराजू त्रस नालीच्या 14 घनराजूपैकी 9 घनराजू घ्यायचे त्या ठिकाणी. कसे घेतले 9? तुमचं काय नाव? कविता. कसे घेतले? काय ते 9 राजू? कुठपर्यंत घ्यायचं ते? वरपर्यंत, लोकाकाशाच्या अग्रभागापर्यंत, पातवल्यापर्यंत. ते किती झाले? 7 खंडाचे. आणि खाली 2 राजू. तिसऱ्या नरकापर्यंत देव जातात ना, म्हणून तिसऱ्या नरकापर्यंत तिथल्या 2 राजू. तिथं पुढे देव गेलेले विहार करत आणि मग तिथून मारणाटी समुद्रात केला तर तिथूनच स्पर्शन सुरू होईल ना. त्यांचे प्रदेश तिथपर्यंतच आहेत ना. ती जी उत्तर विक्रिया निघाली त्यांची, त्याच्यावर त्यांचे आत्मप्रदेश आहेतच तिथं त्या नरकापर्यंत. आणि मग तिथून त्यांनी समुद्रात केला तर तिथून पुन्हा वरपर्यंत ते मारणाटी समुद्रात धरणार. आणि भूतकाळामध्ये कुणी अशा पूर्ण धनराजाला काय झालेलं आहे? पूर्ण राजप्रतराला काय झालंय? स्पर्शन झालेलं आहे. आणि वरच्या उंचीपर्यंत 8 घनराजूपर्यंत स्पर्शन. कुठला प्रदेश असा राहिला नाही. उच्च काही कमी करतात ते खालच्या नरकातले 1000 योजन कमी करायचे असतात आणि मधले काही असे अगम्य स्थान असतील तर तिथं जाऊ शकणार नाही. तर काही कमी 8/14 तिथे 9 घेतलं नाही पद्मलेशामध्ये. कारण का? तिसऱ्या स्वर्गापासूनचे देव जे पद्मलेशावाले देव एकेंद्र्यामध्ये उत्पन्न होत नाही. कुठल्या स्वर्गापर्यंत उत्पन्न होतात? पहिल्या 2 स्वर्गापर्यंतचे देव एकेंद्र्यामध्ये उत्पन्न होऊ शकतात आणि पुढचे देव उत्पन्न होत नाहीत. म्हणून त्यांचं 9 गणराज्य येणार नाही. तर किती येणार? 8 गणराज्यच येणार. मानव समुद्रात केला तरी सुद्धा ते मध्य लोकांमध्येच करतील. चौदी पंचेंद्रिय पर्याप्त होतील तर तिथं ते त्यांच्यामध्ये पण उत्पन्न होऊ शकतात 12 स्वर्गापर्यंतचे देव. त्यामुळे सगळं 8 गणराजू येते स्पर्श. किसी देव ने दूसरे तीसरे तक गया बिहार करके और वहाँ उसने मानव की समुद्रघात किया तो वही समुद्रघात करेगा जो अपना जो मूल शरीर है ऊपर वो वहाँ से समुद्रघात करेगा. यहाँ तक फैले ना तो यही से वो आत्म प्रदेश रिटर्न वहाँ तक हो जाएंगे नहीं. अभी तक वो उन्होंने विक्रिया छोड़ी है उधर ही है. अभी जो बिहार है वो मूल शरीर से है या उत्तर शरीर से है? कौन सा? जो विक्रिया करते तीसरे नरक में आएगा. मूल शरीर से नहीं ना, उत्तर विक्रिया है. उत्तर ही आएगा. और अभी वो मान लीजिए मरण हुआ तो वो मूल शरीर से अपना मानव की समुद्रघात करेगा या उत्तर शरीर से करेगा? अपने मूल शरीर से भले करे वो, लेकिन उसके प्रदेश वहां तक गए हुए ना. तो पूरा स्पर्शन उस जीव का कहा जाएगा. मानव समुद्रघात वो वहीं से करे, भले स्वर्ग से करे. लेकिन उसके इसी के आत्मप्रदेश नीचे तक गए हुए ना. तो वो मानव समुद्रघात में वहां तक वो आत्मप्रदेश फैला हुआ ही है. तो सब स्पर्शन बनेगा ही ना उसका. तीसरे राजो नरक तक और ऊपर जहाँ उत्पन्न होना है वहां तक. ऊपर नहीं, वो तिरंज में उत्पन्न होगा. तो ऊपर कौन है तिरंज? एक केंद्र में जाता है ना पद्मलेशा वाला. अब पहले दूसरे की तो वो एक केंद्र में उत्पन्न होगा. ऊपर 8 राजू बनेगा. 16वें स्वर्ग से लेकर 16 स्वर्गापासून ते खाली 3ऱ्या नरकापर्यंत. आणि नाना जीवाची अपेक्षा नाही ना. कोण 16 स्वर्गातले देव आहेत मध्ये लोकांमध्ये उत्पन्न होतात त्यांनी तिथून मारणाची समुद्रात करतील. 3ऱ्या 4थ्या स्वर्गातले वगैरे खाली 3ऱ्या नरकापर्यंत गेले त्यावेळेला मारणाची समुद्रात केला. असं सगळं म्हणून 8 राजू त्यांचे स्पर्शन बनणार. त्या क्षेत्राला मारणाची समुद्राने युक्त पद्मरेषेने सहित स्पर्शन झाले त्या क्षेत्राला. म्हणून ते सगळं स्पर्शन येणार. इथं सुद्धा 16व्या स्वर्गामध्ये शुक्ललेशा आहे. तो कोणी देव मित्र त्याला तिथं घेऊन गेला 16व्या स्वर्गात पद्मलेशावाला. बरोबर. विहार करतच की 16 स्वर्गापर्यंत पद्मलेशावाला विहार करत 16 स्वर्गापर्यंत गेलेला आहे आणि तिथून मारणाची समुद्रात केला. तसंच तिथले देव नाही घ्यायचे. पद्मलेशावाला तर 12 स्वर्गापर्यंतच आहे ना.
परंतु विहार करत ते 16 सर्गापर्यंत जाऊ शकतात. म्हणून तिथं विहाराच्या अपेक्षा ते स्पर्शन घ्यायचं आणि तिथून मार्गांची समुद्राचं स्पर्शन घ्यायचं. मग ते कुठले कुठले स्पर्शन येणार, कुठले कुठले समुद्रात येणार ह्याच्यामध्ये 8 ते 14 मध्ये वेदना समुद्रात येणार. तशा विहारवत येणार, पहिला विहारवर संस्थान येणार, वेदना समुद्रात येणार, तशाय समुद्रात येणार, वैग्रिक समुद्रात येणार आणि मार्गवी समुद्र. त्याचं पण तेवढंच तेजस समुद्रात आणि आहारक समुद्रात त्याचं किती येणार. तेजस समुद्रात पण करणार ना पद्मलेशेमध्ये, तर ते संख्यात योजना सांगितलं ना. हा, संख्यात घनांगुल त्याचे किती क्षेत्र येते, फक्त संख्यात घनांगुल. आणि आहारक समुद्राताचं पण संख्यात घनांगुल. तेजोलेशासारखंच लावायचं. जे संख्यात 12 योजन लांब आणि 9 योजन रुंद असा तो पुतळा निघतो ना, तेजस पुतळा, ते शरीर तेजस शरीर. आणि जाडी त्याची संख्या सूचनगुलाच्या संख्यात्व. तर संख्या सूचनगुल्यामध्ये सूचनगुलाची संख्यात्व हा तेजस शरीराचा. मग त्याचं सगळं घनपडले निघणार ते संख्यात घनांगुल प्रमाणच निघणार. आपण त्या योजनाचं अंगुलामध्ये रूपांतर केलं तर संख्यात घनांगुल मध्ये येणार. आणि संख्यात घनांगुल एका जीवाचा आहे, तर करणारे जीव किती संख्याचे. तिथं क्षेत्राच्या अपेक्षेने घेतलं, तिथं स्पर्शनाच्या अपेक्षेने घ्यायचंय ना. स्पर्शन की अपेक्षा से पूरा डायजेक्ट आ जाएगा ना. कहाँ से कहीं मुनिराज में डायजेक्ट में रहेंगे, लेकिन क्षेत्र की अपेक्षा एक समय में इतने जीव संख्या जीव करेंगे ऐसा आएगा. लेकिन स्पर्शन की अपेक्षा से जम्बूद्वीप में भरत क्षेत्र से, ऐरावत क्षेत्र से, विदेह क्षेत्र से, कहीं से भी मुनिराज जो है वो तेजस समुद्गत करेंगे तो ज्यादा आएगा, क्षेत्र का कम आएगा संख्या योजन प्रमाणे आएगा. क्योंकि 45 लाख योजन से बड़ा नहीं मनुष्य लोग. तो उस योजन का अंगुल करेंगे तो संख्या घनांगुल ही आएगा. 35 लाख योजन की अंगुल, 35 लाख योजन पूरा नहीं आएगा क्योंकि बीच में समुद्र में नहीं होगा तेजस समुद्र. जो लवण समुद्र और कालोदरी समुद्र में नहीं होगा ना, वहाँ मुनिराज थोड़े तेजस समुद्र करेंगे तो कर्मभूमि में करेंगे. 15 कर्मभूमि में तो 12 योजन पहिला ना, 12 योजनच आहे ना. 12 योजन 9 योजन आहे ना. म्हणून कर्मभूमीचे येणार सगळे प्रश्न. कर्मभूमीमधून कुठून पण कुठं कोणी केलं असेल और उस समय तेजस समुद्र हो गया. मानव समुद्र संभव है, लेकिन तेजस समुद्र ऐसे समय में नहीं होगा. समुद्र वगैरह आर्य समुद्र भी नहीं होगा. तो तेजस समुद्र का आर्य इतना क्षेत्र का कम आएगा और इसका बड़ा संख्या घनांगुल आएगा, ज्यादा आएगा, इतना ही होगा. क्योंकि स्पर्शन लेना है ना, तो जहाँ जहाँ स्पर्शन हुआ है वो सब आएगा पूरा. आगे गाथा की एक लाइन है और पद्मलेशा के लिए. उवादे पडम पदम वनचोदस भागयं च देसूणम्. शुक्लरेषा काढून लिहा याचे. ओवादे पडम पदम, ये पडम पदम के लिए उसमें क्या है ऐसा लिया, वही लेना चाहिए. उस समय खोला मतलब प्रश्न चिन्ह करके रखा है, तो ऊपर भी पडम पदम आया था ना. तो प्रथम पद का था लोकासंख्या प्रभाग लेना, वर्तमान की अपेक्षा स्पर्शन लेंगे. लोकासंख्या उपपादाचं वर्तमान काळच्या अपेक्षा स्पर्शन किती येतं, लोकाचा असंख्याचा होता. आणि भूतकाळच्या अपेक्षेने किती स्पर्शन येणार. आता हा पद्मलेशावाला कुठल्या स्वर्गापर्यंत आहे, 12 स्वर्गापर्यंत. मग तिर्यांचे जीव मरून पद्मलेशासहित 12 स्वर्गापर्यंत तिथं उत्पन्न झाले. म्हणजे 16 स्वर्गापर्यंत उत्पन्न होऊ शकतात, पण तिथं पुढे शुक्ललेश आहे ना, आपल्याला पद्मलेशापर्यंत यायचं. पण पद्मलेशाच्या युक्त 12 स्वर्गापर्यंत उत्पन्न होणार. मग 12 स्वर्गापर्यंतचं अंतर किती आहे, 5 घनराज. पुढं
13, 14, 15, 16 अर्धा अर्धा राजूमध्ये 2-2 स्वर्ग आहेत. कुठं वर ब्रह्मपासून ब्रह्म तर सानद सौदर मेषांचं किती आहे? 1.5 राजू. सानद कुमार महेंद्रचं 1.5 राजू. किती झाले? 3 राजू. 3 गणराजू झाले. मग ब्रह्म तर 4. पुढे राहिले की त्याचा 4 गेट कमी झाले 16 मधून. किती झाले? 12. तर 12चं काय करायचं तिथं? हाँ 8 के आधा डालेंगे तो 4 राज्य हो जाएंगे. तो 3 और 4 1.5 और 1.5 हो गए यहाँ पे तो. और फिर आगे क्या हो गए? 4 स्वर्ग हो गए ना ये. हाँ ब्रह्मोत्तर 3.5 हो गए सर राजू. ब्रह्मोत्तर 3.5 राजू झाले. पुढं लांतव कापिष्ट शुक्र महाशुक्र शतार सहस्रार. इथपर्यंत 5 राजू झाले ना. 5 गणराजू झाले 12 स्वर्गापर्यंत. आणि एका गणराजूमध्ये हे आपले 4 स्वर्ग आनंद प्राणद अरुणाचल हे 4 स्वर्ग म्हणजे 7 झाले. 8 जो है 2 में आ जाएंगे. एक मिनिट. हाँ, कर दिए. डेढ़ राजू 14 मेषान 1.5 राजू ते 1.5 राजू ते 1.5 राजू 3 राजू ये ब्रह्म तर ये आधा राजू. तो ये 3.5 राजू हो गए यहाँ पर. अब यहाँ पर लांतव कापिष्ट ये आधा मतलब 5-6 स्वर्ग हो गए यहाँ पर. ये 7 और 8 9 और 10 8 11 12 ये आधा हो गया. तो ये आधा ये 2 हो गए ना. ये 3 और ये 5 हो गए. 5 घंटे. और यहाँ पर 13 14 और 15 16 15 16 ये आधा मतलब पूरा 1 राजू. ये पूरा मिलकर 1 हो गया. ये आधा और ये आधा. ये 6 राजू हो गए यहाँ पर. अरे 1 राजू ये है ऊपर का. तो 7 राजू है. 16 स्वर्ग 6 गणराजू में है और पूरा 1 राजू में अनुग्रव्य अनुदेश अनुत्तर और सिद्धशिला सब कुछ 1 गणराजू में है. पूरा 1 राजू में. तो क्या बता रहे हैं कि उपपाद में यहाँ से तिरंज मरण करके कहाँ तक जाएगा? या 12वें स्वर्ग तक. तो यहाँ तक कितना हो गया? 5 गणराजू उपाद की अपेक्षा. मतलब तिरंज मरण करके गया तो देवगति का हो गया ना वो उपाद में. तो वो उसका कितना आया? 5 गणराजू. 14 में से 5 गणराजू. कुछ कम आता है. कुछ कम वही अगम्य स्थान जो है जहाँ नहीं जा सकते वहां से लेना. मेरू पर्वत आदि जो है उसका जो तल वगैरह है वहां से कोई जाएगा नहीं ना ऊपर. तो वो स्थान ऐसे छोड़ देंगे ऊपर. आगे हाँ. अब शुक्ल लेशा का स्पर्शन बता दे. इसका हो गया. पद्मलेशा के कितने पद हो गए? कितने पद होते हैं? अश्वेता नहीं है क्या? कविता कितने झाले? 9 पद हो गए ना. एक केवली समुद्घाट नहीं है. बाकी सब है. 7 समुद्घाट और 2 विहार स्वस्थान और 1 उपघाट. ऐसे 9 पद का की अपेक्षा स्पर्शन बताया. 3 स्पर्शन आए. 2 का संख्या तो अब 8 गणराजू और 5 गणराजू. अब शुक्ल लेशा का बताते हैं. सुखस्य तिष्ठानि पडमोच्छ 14 550 गात्र पढ़ते हैं. नवरे समुखालम्य संखाति दाहवन्ति भागवा सवो वा खलु लोगो आसो हो दित्य निर्दिष्टो
पहले क्या आएगा स्वस्थान। स्वस्थान में 2 लेंगे, स्वस्थान स्वस्थान और विहार और स्वस्थान। स्वस्थान स्वस्थान में कितना आएगा? स्पर्शन, संगीतन, शुक्ल रेशा का, तेजो रेशा का कितना है? स्वस्थान स्वस्थान लोग का संख्या जो बीच का निकाला ना वही तेजो रेशा का, ऐसे शुक्ल रेशा करते हैं लोग का संख्या। तिर्यक लोग का अपन ने निकाला था ना, जगत प्रतर भागीले संख्या सूची मूल्य, उसको 12 ने 51 सादिक 51 का भाग दिया और संख्या सूचक से गुणा किया, उतना आएगा। तीनों शुक्ल रेशा का आएगा ना। और स्वस्थान स्वस्थान में लोग का संख्या का भाग है और समुद्रघात की अपेक्षा से 6/14 हीना। शुक्ल रेशा कहाँ तक है? ऐसे सर्वाधिक हो सकते हैं, लेकिन यहाँ पर ऊपर का जो क्षेत्र है वो गिना नहीं जाता है। क्यों गिना नहीं जाता है संगीता? क्यों नहीं गिना जाता? महाराज समझा तो कर सकते हैं ना मध्य लोक तक जो सर्वासिद्धि के है, आनुदिशा और अनंतर के है, वो महाराज समझा तो मध्य लोक तक करते कि नहीं? फिर भी महाराज समझा की अपेक्षा भी नहीं बताते हैं। मनुष्य लोकांमध्येच उत्पन्न होणार आणि पूर्ण तिथून मनुष्य लोकांच्या हे घेऊन काढलं 45 लाख योजन लेकर के निकाला तो लोकसंख्या तो भागी आता। जर आपण पूर्ण उंची घेतली की ते राजू 6 राजूच्या पेक्षा जास्त आहे, थोडे कमी 7 राजू तिथून सर्वासिद्धी पासून घेतली उंची आणि त्यापर्यंत, परंतु त्याचे जे 45 लाख योजनच फक्त त्याचं काय आहे? व्यास आहे, विस्तार आहे। त्यामुळे तेवढंच घेतलं तर ते लोकांचा असंख्याचा भागच येते। पूर्ण राजूबाई राजूला स्पर्श होणारच नाही, कारण का ते मनुष्य लोकांमध्येच उत्पन्न होणार, तर तिथूनच जाणार ना डायरेक्ट, त्याच्या बाहेर जायचं काही कामच नाही। म्हणून ते घेतलेत माणसं जिथं तिर्यांची येतील ज्यामध्ये ह्याच्यामध्ये पदामध्ये त्यापेक्षाच एक राजूबाई एक राजूला स्पर्शन होतं, तर एक तिर्यांचे पूर्ण राजूमध्ये सगळीकडे आहे आणि येता जाता सगळीकडे स्पर्श होणार त्यांचा। समुद्राच्या वरनं पण येणार जाणार, तर तिथं पण स्पर्श त्यांचा होणार विहाराच्या अपेक्षा वगैरे। परंतु नुसतं मनुष्य जिथं असतील ज्या ह्याच्यामध्ये पदामध्ये त्याचं लोकांचा असंख्याचा भाग स्पर्शन येते। तर काय सांगतात? शुक्ल रेषाच्या अपेक्षेनं स्मरणात वेदना समुद्घात विहार व स्वस्थान पहिल्यांदा 16 सर्गापर्यंतचे देव विहार करीत कुठेपर्यंत जातात? मध्य लोकापर्यंत जातात, 3ऱ्या नरकापर्यंत जात नाही। शुक्ल रेषा तेवढे मंद कसे आहेत की त्यांना तिकडे जाण्याचे भावच होत नाही, नरकामध्ये वगैरे जाऊन संबोधन करावं वगैरे शक्ती नाही का त्यांची जाण्याची आहे, पण तेवढे कसे आहे नाही त्यांची, थोडे मंद कसे। तर 12 स्वर्गाच्या वरचे देव मध्ये लोकांपर्यंतच विहार करीत जातात, पंचकलानिकामध्ये वगैरे। मंद कशावाल्यांना मला जास्त करू नका पाहिजे चलता है, उनको राग नहीं है, शायद तो कम है, वो नहीं कि ये जाएंगे तो संबोधन कुणाला संबोधन करायला जातात ते रागवशच जातात ना तिथं। सगळ्या भविष्याच्या कलामध्ये मग सगळ्या नातीची म्हणून सांगायला जातात का? आपलं कोण संबंधी असेल त्याला सांगायला जातात। लोकांना अजून त्याची परिभाषा माहित नाही। सुख सय तीर्थाने बड म्हणजे 6 बटे 14 सांगत होतो। कशा कशाचं येणार? विहार व स्वस्थान, विहार करून पण मध्ये लोकांपर्यंत जाणार। वेदना समुद्रात ते विहार करून गेले त्याला वेदना समुद्रात झाला तर त्याचा पण ते स्पर्श येणार। नंतर दशाय समुद्राचा पण तेवढा स्पर्श येणार। नंतर वैक्रिक समुद्रात विक्रिया तिथपर्यंत त्याने पाठवलेली आहे, तर वैक्रिक समुद्राच्या अपेक्षेने पण किती येणार स्पर्शन? किती येणार? बोल तोंडाने 6 म्हणणार असतो। तोंडाने बोलायला म्हणजे येते, तोंडाने मौन राहून येत नाही, तोंड करायला बोलायला आले की कळतात। मंद कशा आहे तरी आपण कशाही समुद्रात पण म्हणतो, मंद कशाही पण शब्द वापरतो। सर्वासिद्धीपर्यंत आहे कशा समुद्रात, कारणाच्या अपेक्षा आहे, कार्याच्या अपेक्षा नाही। तिथं कारण आहे म्हणून तिथं जसं आता 9व्या गुणस्थानापर्यंत काय म्हणून सांगितलं? मैथुन संज्ञा म्हणून सांगितलं। तिथं कार्य दिसतं का? नाही, परंतु कारण विद्यमान आहे
तर त्या ठिकाणी ते कार्य पण घेतात. 13व्या वर्षात केवढींना हे आहेत का परिचय नाहीत, परंतु तरी पण 11 परिचय सांगितले ना, तर ते कारणाच्या पेक्षा आहेत, कार्याच्या पेक्षा नाही. तसं देवाना पण तिथं असा त्या कर्माचा उदय उदीर्ण आहे म्हणून तिथं कशा समुद्र वेदना समुद्रात आहे आणि मोहण्याचा उदय आहे त्यामुळे कशा समुद्रात आहे. जिथं मोहण्याचा उदय असल्याने समजायचं की कशा समुद्रात आहे. आणि आता नवरी विशेषतः समुद्रातामध्ये काय आहे तर 3 आपले हे समुद्र झाले. वेदना कशा आहे, वैक्रिक समुद्रात झाला आणि तेजस समुद्रात आणि आर्य समुद्राताचं तेजोरेषावाल्या प्रमाणच येणार, संख्यात नांगून येणार. आणि विशेषतः फक्त केवली समुद्राताच्या वेळी शुक्ललेशा असते. जे शुक्ललेशामध्ये फक्त केवली समुद्रात हे पद येणार. तर ते केवली समुद्राताच्या पासून पहिल्यांदा आपण शुक्ललेशामध्ये जे क्षेत्र काढलं होतं तसं स्पर्शन येणार, फक्त तेवढे सूचन जास्त येणार तेवढेच, कारण जास्त जागा पूर्ण 2.5 द्वीपामधून कुठून जिथं जिथं केवली होतील तिथून त्यांनी समुद्रात केलेलं असेल ना, म्हणजे जास्त सूचन होतील, एवढं फरक पडेल. परंतु जगश्रेणी गुणिले हे ह्याच्यामध्ये दंड समुद्रातामध्ये की त्यांना संख्यात प्रतरांगुळ गुणित जगश्रेणी, ते प्रतरांगुळ संख्यात आहेत ना ते फक्त जास्त येतील संख्या क्षेत्रापेक्षा, पण तो येणार संख्या सच्चंगुळ प्रमाण जगश्रेणीच येणार क्षेत्र. कारण उंची तर ती 14 राजू ठरलेली आहे त्यामुळे जगश्रेणी होणार, 2 जगश्रेणी होणार. आणि त्यांची जी हे आहे विस्तार तो कुठं असणार, फक्त 45 लाख योजनामध्ये, त्याच्यामध्ये फक्त कर्मभूमी बोलून करणार, मग ते संख्या सूचंगुलच येणार दिसत. ऐके ते सांगितले की आता त्याचं पण तेजोलेशासारखंच संख्यात गणांगून घ्यायचं. हे स्पर्शेत्र संख्यातनं गुणलं होतं तिथं काय त्याचं जे जेवढं हे तेवढं घ्यायचं, कर्मभूमीमध्ये क्षेत्र आहे तेवढं घ्यायचं. तेजस समुद्घातामध्ये आणि आहार समुद्घातामध्ये दोन्हीमध्ये संख्यात घणांगुलच येणार क्षेत्र, कारण कर्मभूमीतूनच करणार नाही दोन्ही समुद्र. कर्मभूमीचं जेवढं क्षेत्र असेल तेवढं येणार तिथं. त्याच्यात तिथं पण आर्यखंडामध्येच असणार, मुलेच्या खंडामध्ये असणार नाही. मुलेच्या खंड आर्यखंडातूनच करणार ना. आता राहिलं काय, केवली समुद्घातामध्ये किती आहे ते विशेष सांगतात तिथं की तिथं दंड समुद्घातामध्ये किती येणार, जगश्रेणी गुणिले संख्यात प्रतरांगुळ. आपण क्षेत्र काढलं होतं, प्रतरांगुळ गुणिले संख्यात प्रतरांगुलच केलं ना त्याला. 2 जगश्रेणी त्याची उंची आली दंड समुद्घाताची, त्यामुळं असं आलं होतं ना 2 जगश्रेणी. आणि त्याचं हे जे आहे विस्तार जे 12 अंगुल आलं होतं, म्हणून ते संख्या सूचक होते. आणि संख्या जीव करणार एका वेळेला क्षेत्राच्या अपेक्षा तिथं संख्या सूचक मुलांना गुणलं. तर तिथं हे 2 जगश्रेणी आहेत, तिथं 12 अंगुल घेतलं होतं ना, त्यामुळे ते 24 अंगुल वगैरे गुणलं होतं. आणि अंगुल गुणिले प्रतरांगुल झालं होतं. उंची लोकांची उंची किती आहे, 2 जगश्रेणी आहे ना, 14 राजू आहे ना. तरी अजून एक गुणिले 2 केले. जगश्रेणी गुणिले संख्यात प्रतरांगुळ गुणिले 2. ते 2 जगश्रेणीच आहे. ते जगश्रेणी 2 आहे नाही, 2 असं केलं तरी उतरताना आणि चढताना 2 दंड होणार. ते ज्यावेळेला तो समुद्रात करायला सुरुवात करतो त्यावेळेला दंड आणि उतरताना पण दंड करतो, म्हणून त्यांनी आरोहण अवरोहण दंड योग होते असं केलं, द्विगुणित होते. चढणार आणि उतरण्याच्या अपेक्षेने दुप्पट होते. आणि पूर्वाभिमुख आणि बसलेले आणि उभारलेले असे कपट समुद्घातामध्ये, कपट समुद्घातामध्ये किती क्षेत्र येते, जगत प्रतर
आपण हे काढलं होतं म्हणून परत काढत नाही. ह्याच्यामध्ये काढलं होतं मागं आपण क्षेत्रामध्ये जगत प्रतर आणि संख्या सूच्यंबूल. या संख्याकाचं प्रमाण इथं लिहिलं नाही, तिथं ते 2880 वगैरे आलं होतं ना, आपण काढलं होतं की तिथं पण त्यांनी दुप्पट केले. तू कोणाकडे की घ्यावं शकतो चढते उतरते वही क्षेत्र आहे का ना. वो तो कहते हैं वेगवेगळ्या समूहात. हाँ? वेगवेगळ्या समूहात. कहते और सुनिश्चित करते एक क्षेत्र वेगळं आहे का काय समजायचं तेच आहे ना. क्षेत्र तो सही है. एका जीवसंबंधी घेतलं होतं ना संख्या सूच्यंबूल 480 सूच्यंबूल प्रमाण जगत प्रतर आलं होतं पहिलं. उत्तराभिमुख सिद्ध कपाट समुद्राचं क्षेत्र. नंतर हा आणि उभारलेल्याच ते आलं होतं 12 अंगुल गुणिले जगत प्रतर आलं होतं. 12 गुणिले जगत प्रतर असं केलं. उत्तराभिमुख आणि सिद्ध कपाट समुद्राचं 1440 गुणलं होतं. हाँ लेकिन स्पर्शन देखना है ना, तो स्पर्शन के लिए एक टाइम का तो लेना नहीं है. अतीत काल में जहाँ से जीव ने दंड समुद्रात किया होगा, जिथून जिथून दंड समुद्रात केला ते सगळं स्पर्शन येणार ना. ज्या अडीच द्वीपामध्ये विदेश क्षेत्रामध्ये केवली होतात, तिथून केवली समुद्रात करतात, तर तिथलं जे आहे ते येणार सगळंच. इथून केलं कधी कुठून केलं म्हणजे विदेश क्षेत्रामध्ये जे आर्यखंड येईल तिथून कुठून पण ते केवली होतील ते करतील तिथून दंड समुद्रात. बरेच क्षेत्रातून आर्यखंडातून वैरव क्षेत्रातून आर्यखंडातून त्याचं जे पूर्ण येईल ते पूर्णच येतं. कुणी कुठून केलेलंच आहे हे समुद्रात. त्यामुळे त्याचं सगळं स्पर्श येईल त्याचं. मग ते संख्या सूच्यंबूलच येणार ना, म्हणून ते सूच्यंबूल संख्या सूच्यंबूल सामान्यपणे सांगून टाकलं तरी. जसं मला समुद्रात टाकलं तसं हे समुद्रात टाकल्यावर समुद्रात केवढी समुद्रात हा केवढी समुद्रात आला हा एखाद्या देवाने त्याला समुद्रामध्ये वर टाकलं काही तुला कैसे ऊपर उसका पता नहीं समुद्रात करते नहीं वहां से जब केवल समुद्र रहेंगे कुछ तो समुद्र की स्थिति नहीं रहेगी. नहीं रहेगी. वो तो उसमें 500 धनुष ऊपर चला जाएगा केवल ज्ञान होते के साथ, और उसके बाद समुद्रघात होता है, उससे पहले समुद्रघात नहीं होता. हाँ. कोई समुद्र में गिरना जिसने डाला तब समुद्रघात नहीं होगा, केवल ज्ञान भी नहीं होगा तब. उसके जब केवल ज्ञान हो जाएगा, केवल ज्ञान होने के बाद 5,000 धनुष ऊपर जाएगा. और उस समय पुनः जब मोक्ष जाने के पहले समुद्रात तक उस होगा समय आयु कर्म उनका अंतर्मुक्त रह गया. उस समय समुद्रघात होगा. समुद्रातून मोक्षाला गेलेले तर आपण तर त्या स्थानात हो. आता ते 5,000 धनुष समुद्राच्या वर घ्यायचं. हाँ. आता इथं पण पृथ्वीवर कोण जातच नाही ना, 5,000 धनुष वरनच जातात ना मोक्षाला. म्हणजे आपण आर्यखंड आर्यखंड में या लवण समुद्र में भी डाल दिया तो जहाँ समुद्र वहां से केवल समुद्र तो होगा ना फिर. हाँ? वहां से होगा ना. तो 45,000 डिवीजन है ना, हाँ. उसमें कहीं से भी हो सकता है. हाँ. उसमें क्या? 45 लाख में से कहीं से भी मोक्ष दे जीव, हाँ. तो कहीं से भी हो कहीं से सकता है ना. उसमें कोई बात नहीं. 45 लाख वर्षांपासून सगळीकडनं मोक्षाला गेलेलेच ना. जलस्थळ जलविकास सगळीकडनं गेलेले. हो सकता है. नुसतं आर्यखंड एक क्षेत्र आहे. मग ते 45 लाख योजनाचं सुद्धा अंगुलामध्ये रूपांतर केलं तर ते संख्या अंगुलमध्येच येते. म्हणून दंडाचं केलं जगश्रेणी गुणिले संख्या प्रतरांगुल आणि कपाट समुद्घाताचं केलं संख्या सूच्यंबूल गुणिले जगत प्रतर. कारण का तिथं उंची पण घेतली आणि लांबी पण साताराची ना. आणि हे चढताना उतरताना त्याला दुप्पट का केलं हे मला कळालं नाही खरं अजून. करायची काही गरज नव्हती ना. उसके दुगुना करने की जरूरत नहीं थी ना. वही स्पर्शन बनेगा ना. उतरते समय भी वही बनेगा, चढ़ते समय भी वही बनेगा. ये तो 14 राज्यों को जगत प्रसन्न बदलने के लिए 2 जगत श्रेणी करा.
आता प्रतर समुद्घातामध्ये किती येणार हे विषय सांगितले इथं. प्रतर समुद्घातामध्ये वाट वलय सोडून सगळ्या वेळेला स्पर्श केलेला आहे. मग क्षेत्रामध्ये जे आहे तेच येणार. किती सांगितलं तर क्षेत्रामध्ये प्रतर समुद्घाताचं क्षेत्र किती सांगितलं? लोकांचा असंख्यात भूभाग. हे लक्षात ठेवायचं काय. कुठं पण केवली समुद्घात असेल तर तिथं लोकांचा असंख्यात भूभाग स्पर्शण येतं. ज्या मार्गणेमध्ये 13 गुणस्थान आहे तर त्याच्या अपेक्षेने लोकांचा असंख्यात भूभाग आणि सर्व लोक हे स्पर्शन संबोधले. कारण ते कशाच्या अपेक्षेने आहे? प्रतर आणि लोकपूरण समुद्घाताच्या अपेक्षेने. म्हणून तिथे सांगितलं की समुद्घातामध्ये म्हणजे केवली समुद्घातामध्ये लावायचं. संख्याती त्या भागा म्हणजे असंख्यात भूभाग. संख्याच्या आतीत म्हणजे असंख्यात घ्यायचं. असंख्यात भूभाग आणि सर्वोवा लोक अथवा सर्व लोक स्पर्शन पोदिप्तीची नित्य आहे असं जिनेंद्र भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तेजसाने आरक समुद्रात सांगितलं उपाद्याचं पण लावलं तर आपण नाही लावलं. उपादामध्ये किती येणार स्पर्शन? शुक्ललेशाचा किती येणार उत्पादाच्या म्हणजे तिथं 6 खंडराज्यांमध्येच उत्पन्न होणार ना. म्हणजे 16 सर्गापर्यंतच होणार. वरचं आलं तर ते एक राजू येत नाही ना पूर्ण. कारण ते मनुष्यातूनच ते उत्पन्न होते पुढं वर जे आहेत ते. कारण द्रव्यलिंगी मुनी किंवा भावलिंगी मुनी उत्पन्न होतात ना तिथं नवग्रविकामध्ये. आणि वर अंतरानुदेशमध्ये तर भावलिंगी मुनीच उत्पन्न होतात. मग ते मध्य लोकातूनच उत्पन्न होणार. मग त्याचं क्षेत्र पूर्ण राजू येत नाही राजू. मग शुक्ललेशाच्या अपेक्षेनं उत्पादनाचं क्षेत्र किती येणार? 14 ते रेंजच्या अपेक्षा 6/14 येणार. किती येणार? 6/14 बरोबर आहे. तो मैंने वही खुलासा किया ना पहले कि वहां से 2 काटे मनुष्य लोक में, लेकिन उसके पूरा घनफल निकालेंगे तो लोग का संख्या तो भागी आता है 45 लाख योजन बोले वो ऊंचाई जो होगी 5 गणराज्यों तो लोग का संख्या तो भागी होता है. हे 2 दंड समुद्घात केल्याचं कारण हे असू शकेल का? पहिल्यांदा त्यांनी दंड समुद्घात केला आणि नंतरच्या अवस्था बदलल्यात ना. कपाट तर लोकपूर्ण करून परत ते संकुचित केलं. पण तू तेवढं क्षेत्र व्यापणार ना जेवढं देता. म्हणजे 2दा व्यापलं तरी क्षेत्र काही बदललं नाही ना. अवस्था बदलून झाली म्हणून परत एकदा मोजलं. नाही परत मोजायची गरज नाही ना तिथं. तो तेच क्षेत्र आहे तर वेगळं क्षेत्र झालं असलं तर ते बदलायचं. क्षेत्र तेच आहे ना. जे जाताना नंद समुद्रामध्ये होतं तेच येताना होणार. मग ते जीवन दुप्पट घेऊ शकतो आपण. उतरणारे आणि चढणारे जीव. जे तेवढे 40 जीव चढा लागलेले त्यांचे 40 जीव उतरा लागलेले तर अशा 80 जीव दुप्पट असं घेऊ शकतो. लेकिन स्पर्शन में तो जीव लेने की जरूरत ही नहीं ना. वो तो स्पर्शन में पूरा ही स्पर्शन आएगा. जितना कर्मभूमि का स्पर्शन है उतना सब आएगा ही समुद्र में. या पूरा ढाई भी आएगा. कैसे भी करते हैं तो सब जगह से करेंगे ना. विवक्षा लेना कहानी. अब आगे काल अधिकार बताते हैं. काळ सांगतात लेशांचा काळ किती आहे. कालाधिकार होऊन जाईल 5 मिनिटं जास्त नाही. कालो छल्ले सानम नाना जीवम पडुच्च सौबद्धा अंतो मुहूर्तमवरम हेयं जीवं पडुच्च हवे. कालो छल्ले सानम नाना जीवं पडुच्च सौबद्धा अंतो मुहूर्तमवरम हेयं जीवं पडुच्च हवे.
काळ सांगतात लेशांचा. आता नाना जीवाच्या अपेक्षेनं कृष्ण रेषा किती काळपर्यंत असेल किंवा कृष्ण नील कापूर पीत पद्म शुक्ल या लेशांचा काळ नाना जीवाच्या अपेक्षेनं किती असणार? सर्वदा असणारच ना, कारण सर्वदा स्वर्गामध्ये जीव आहेतच आणि नरकामध्ये सर्वदा तर अशुभलेशावाले आहेतच आणि शुभलेशा आहेत. एक केंद्रामध्ये सतत अशुभलेशा तर अशुभलेशावाले सदैव आहेत. म्हणून कधी असा होणार नाही लोकांमध्ये की तेजोलेशावाला कोणी जीवच नाही किंवा कोणी शुक्ललेशावाला जीवच नाही, असं होईल का? म्हणून त्याला काय म्हणायचं, नाना जीवांच्या अपेक्षेने सर्व काळ म्हणजे सदैव हे लेशाला धारण करणारे जीव राहणारच, कधी खंड पडणार नाही. म्हणून सदा सर्व काळ म्हणायचं त्याला. आता एका जीवाच्या काळ दोन अपेक्षा सांगतात, नाना जीवाच्या अपेक्षा आणि एक जीवाच्या अपेक्षा. ज्या सांतर मार्ग नसतात ना त्याच्यामध्ये मग तो काळ ठराविक येतो त्या रेषे त्या मार्गणांचा. आता ही मार्गण सांतर नाहीये म्हणजे कधी खंड पडत नाही मार्गणांचा, म्हणून ह्या निरंतर मार्गण आहेत तर त्या नाना जीवाच्या अपेक्षेनं त्यांचा सर्व काळ येतो. आणि एका जीवाच्या अपेक्षा तर एक जीव कुठल्या पण लेशाला प्राप्त झाला तर तो किती काळपर्यंत होऊ शकेल, तर त्याचा जगन्य काळ सांगतात. अंतो मुहूर्तम आवरम एयम जीवम पडुच्छवे. जगन्य काळ उत्कृष्ट काळ. कसं आहे, मनुष्य आणि तिऱ्यांच्या मध्ये अंतर्मुहूर्तामध्ये लेशा बदलत राहतात, परंतु नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये अंतर्मुहूर्तामध्ये लेशा बदलत नाही. पूर्ण जीवन पर्यंत एकच लेशा राहते. त्याचे अंश बदलत राहतील, मंद तीव्र होत राहील, परंतु ती लेशा कधी बदलत नाही. त्यांची तीच लेशा असते. तो स्वभाव त्यांचा ठरलेला आहे देवामध्ये. तर आपण बघितलं तर पहिल्यांदा कुठल्या नरकात कुठल्या स्वर्गात कोणती कोणती लेशा आहे बघितलं होतं ना. कोणतं सांगितलं होतं, खाली नरकामध्ये कृष्ण नील कापूर तीन अशुभ लेशाच आहेत. तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नरकात कोणती लेशा आहे? कापूर लेशा. चौथ्या पाचव्या मध्ये नरकामध्ये लेशा आणि सहाव्या सातव्या नरकामध्ये कृष्ण स्वरूपात. त्या नरकामध्ये पुन्हा दोन दोन आहेत, पाचव्यामध्ये दोन आहेत आणि तिसऱ्यामध्ये दोन आहेत. हा, तर आता तिथं त्या जीवांच्या अपेक्षेने बघितलं तर कृष्णलेशाचा काळ किती येणार? सातव्या नरकामध्ये कृष्णलेशा, तर तिथलं आयुष्य किती आहे? सातव्या नरकातलं 33 तास. मग कुठल्या तरी एक जीव आणि त्याचं पुन्हा अधिक करणार, कारण का तिथून जाताना कृष्णलेशा घेऊन जाणार आणि तिथून येताना कृष्णलेशा घेऊन येणार. तर दोन अंतर्मुहूर्त काय झाले तिथं अधिक झाले, पहिली आणि शेवटची. तसं हा नरकात जाताना तीच लेशा असणार आणि तिथून येताना तीच घेऊन येणार. आणि तिसऱ्या पाचव्या सर्गामध्ये निलेशा, पाचव्या नरकामध्ये सर्गामध्ये पाचव्या नरकात काय आहे? निलेशा. तर तिथलं उत्कृष्ट आयुष्य किती आहे? 17 सागर. नरकामधलं आयुष्य सांगितलं ना, 1 सागर, 3 सागर, 7 सागर, 10 सागर, 17 सागर, 22 सागर आणि 33 सागर. सातव्या नरकातलं आयुष्य उत्कृष्ट सांगितलं. 1, 3, 7 आपलं सगळे तत्वसूत्र पाठ असलं ना पूर्ण जिनागम पाठ असल्यासारखं होतं. त्रिसप्तदश सप्तदश आयुष्य परास्थिती आयुष्याची उत्कृष्ट स्थिती. तर पाचव्या नरकातली उत्कृष्ट स्थिती घ्यायची, ती किती आहे? 17 सागर. आणि कापोतलेशा तिसऱ्या नरकापर्यंत आहे. तर कापोतलेशा तिसऱ्या नरकातलं आयुष्य किती आहे? 7 सागर. 1, 3, 7. आता आपण काका म्हणायची राहिली का पुढची? 552 म्हणायची. अंतर्मुहूर्त हा जगन्य काळ सांगितला. उत्कृष्ट काळ त्या स्वर्गातलं उत्कृष्ट आयुष्य घ्यायचं, जास्तीत जास्त एवढा काळ असेल ते वाचल्या तेवढे जातात. उवहीनं 33 सत्तर सत्तेव होंती दोचेव 18 33 कसा होंती अधिरेया
म्हणजे त्यांचं जेवढं जेवढं आयुष्य असेल तेवढं त्यांची ते लेशाचं काळ येणार. तर जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत सगळे आयुष्यवाले जीव असतात. 10,000 पासून ते पहिल्याच नरकामध्ये 1 सागरापर्यंत, 1 सागराच्या पुढे 3 सागरापर्यंत सगळे एक समय वाढवत सगळे आयुष्य तिथं स्थान आहे. पण मध्यम हे सगळे येणार. उत्कृष्ट किती होणार तर 7व्या नरकाच्या आयुष्य किती येणार, त्याच्यापेक्षा 7 आयुष्य. तर त्याला काही अधिक करायचंय पुन्हा जाताना येताना अंतर्मुख. जाताना तर त्या 33 मधलाच एक समय आहे का नाही? कुठला 33 मधला एक समय तिथून घेऊन येणार. तर तिथं आल्यानंतर ते रेंजमध्ये गेला तर तिथं त्याची कृष्णलेश असणार अंतर्मुहूर्तामध्ये. मग तिथं नील होईल, मग काबत होईल, असे ओळीने बदलत जाईल. मग इथं आपल्याला सामान्यच कृष्णलेशा बघायची आहे ना, नरकामध्ये फक्त बघायची नाही आहे. सामान्य कृष्णलेशाचा काळ किती तर तो जीव इथं जाण्यापूर्वी अंतर्मुहूर्त कृष्णलेशावाला झाला, तिथं 33 सागर आणि तिथून आल्यानंतर अंतर्मुहूर्त कृष्णलेशामध्ये असणार. नाही नाही बरोबर आहे की, पण आता 33 सागरात तो नरकात जन्मला. हा 33 मधलाच हा अंतर्मुहूर्त इथूनच सुरुवात झाली. नाही इथला अंतर्मुहूर्त वेगळा ना. इथं मृत्यू झाला कीच त्याचा तिथं जन्मच आपण म्हणणार. तर त्या मरणाच्या पूर्वी जे अंतर्मुहूर्त कृष्णलेशा असणार, तिथे गेल्यावर पूर्ण आयुष्यभर कृष्णलेशा असणार. तिथून आल्यानंतर अपर्याप्त काळामध्ये सगळी त्याची कृष्णलेशा असणार, मग ते बदलणार. तसं नीललेशा किती काळ सांगितलं, 17 सागर. 5व्या नरकातलं आयुष्य 17 सागर आणि 3ऱ्या नरकातलं 7 सागर. सगळ्यामध्ये काय अधिक करायचं. आता कापले हे अंतर्मुहूर्त किती आधी ते पण सांगतात. कृष्णलेशामध्ये तिथं सरळ कृष्णलेशा गेला तिथे हे झालं ना. मग नीललेशावाला कृष्णातून नीलमध्ये येईल, ठीक आहे, ते नीललेश तेवढंच घ्यायचं. तेजोलेशामध्ये किती येणार तर 2ऱ्या स्वर्गापर्यंत इथं तेजोलेशा आहे सामान्यपणे. तर 2ऱ्या स्वर्गातलं आयुष्य किती आहे, 2 सागर. तर 2 सागरामध्ये काही अधिक करायचं, 2 सागर काही अधिक. ही विवक्षा घेत नाही 3ऱ्या 4थ्या स्वर्गातलं. त्याच्या घेतलं तर तिथं किती होईल, 7 सागर आहे ना आयु. त्याचा एकच अंतर्मुहूर्त असू शकतो तेजोलेशामध्ये जातानाचा, आणि येताना जर एक इंद्रियामध्ये येणार मिथ्यादृष्टी असेल तर ते तेजोलेशा सोडून येणार, नष्ट करून येणार. बरं सम्यक दृष्टी असेल तर घेऊन येईल. पण उत्कृष्टच घ्यायचं ना काळ आपल्याला, जास्त घ्यायचं. पद्मलेशाचं किती आहे तर 12व्या सर्गापर्यंत पद्मलेशाचे सांगितले ना. तर इथलं आयुष्य किती आहे 12व्या सर्गातलं, 7 18 सागर उत्कृष्ट आयुष्य. ते पण सगळे सूत्र आहेत आपल्या तत्वसूत्रामध्ये. 9 अधिक ते करायचं ना, 9 अधिक 7 अधिक. तर इथलं आयुष्य उत्कृष्ट आहे 18 सागर. म्हणून पद्मलेशेचा उत्कृष्ट काळ किती आहे, काही अधिक 18 सागर. आणि शुक्ललेशेचा उत्कृष्ट काळ किती आहे सर्वात स्थितीमध्ये 33 सागर आहे. म्हणून काही अधिक 33 सागर. त्याचा काही अधिक म्हणून तो पहिला नाही पुढचा. बस बऱ्या उद्या आता पुढचा अंतर प्ररूपण येईल किंवा काय विशेष असेल तर अंतराधिकाराचं काळाधिकार म्हणजे किती काळपर्यंत ती लेशा राहील ना हे घ्यायचं. जगणे एका जीवाला किती काळ अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट किती तर एवढं साधायचं. आणि मध्यम सगळे भेटायचे त्याच्यामध्ये. जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञानदर्शन संपन्न आहे, एकत्व विभक्त स्वरूप आहे, लेशारहित आहे, अलेशा स्वरूप, अकषाय स्वरूप, शुद्ध जीव आहे. शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् नमो हरे हनुमान